नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नवापूर तालुक्यात बिबट्याचा थरार। काळजाचा ठोका चुकवणारा हल्ला, 2 सख्या भावांवर बिबट तुटून पडला, प्रकृती चिंताजनक। मोसिम शेख यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नवापूर। नमस्कार प्रेक्षक हो, नवापूर तालुक्यातील सावरट गावात बिबट्याच्या रक्तरंजित हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेताकडे जात असताना दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने अचानक केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तुषार वय 23 आणि रोहित वय 19 हे 2 सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा वनविभागाविरोधात तीव्र संताप उसळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तुषार आणि रोहित हे दोघे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जात होते। सावरट शिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या दोन्ही तरुणांवर झडप घातली। बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याने दोघेही रक्तबंबाळ झाले। मात्र तरुणांनी दाखवलेले मनोधैर्य आणि त्यांनी केलेल्या प्रचंड आरडाओरडीमुळे आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली। शेतकऱ्यांचा वाढता वेढा पाहून बिबट्याने अखेर जंगलाच्या दिशेने पळ काढला। शेतकऱ्यांच्या या तत्परतेमुळे दोन्ही तरुणांचे प्राण वाचले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तातडीने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दोघांच्याही शरीरावर बिबट्याच्या नखांचे आणि दातांचे गंभीर घाव असून डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत आहे। सध्या दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। या भीषण घटनेनंतर सावरटसह परिसरातील गावांमध्ये वनविभागाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे। परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे। आम्ही वनविभागाला वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले। वनविभागाच्या याच दिरंगाई आणि निष्काळजीपणामुळे आज आमच्या 2 निष्पाप तरुणांना रक्ताच्या थारोळ्यात पडावे लागले, असा संतप्त आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। सावरट आणि परिसरातील शिवारात वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे। शेतकरी आणि मजुरांच्या सुरक्षेसाठी वनकर्मचाऱ्यांची 24 तास गस्त सुरू करावी। जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत नागरिकांनी रात्री अपरात्री एकटे बाहेर पडू नये। शेतात जाताना समूहाने जावे आणि सोबत टॉर्च व काठी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।